तर आता इथे थोडंसं तेल घालते. आता वाटण तर खूप वेळा दाखवलंय, पण आता बऱ्याच दिवसातून बनवते, तर मग 2 वाट्या होत्या खोबऱ्याच्या, असे जाडसे पटापट कापून घेतले. लेट झाले. कांदा काही मी हाताने कापत नाही बसले बघा, असं केलाय बारीक, पटकन इथे परतून जाईल म्हणून. आता फास्ट गॅसच मी खोबरं भाजते, आज काही बारीक केला नाही. हे अद्रक आणि लसूण बघा असं टाकून देते यामध्ये. थोडंसं परतून घेते, कोथिंबीर पण घालते. एवढी गडबड का, तर ताई पण येतील कामाला आणि यश पण येईल जेवायला, म्हणून थोडीशी गडबड चालली. तीळ टाकते. आता तीळ नुसते एक अर्धा मिनिटवर परतायचे, लगेच काढून घ्यायचे. बघा किती उडत आहे म्हणाय, तर वाजतात लगेच. बस झालं. आता एकदम थोडंसं तेल घातलंय मी, कढई खूप नाही तर लाल होऊन जाती. असा कांदा जो बारीक करून घेतलाय, कापत नाही बसले चुलीने. कांदा परतायला 1 चमचाभर मीठ घालते. नंतर भाजीला थोडंसं बेटाने घालायचं. पटकन फास्ट गॅसवर लाल करून घेते. कांदा करून घेतलाय कांदा. आता तेल वगैरे नाही घालणार, थोडंसं मी अगोदर तेल घातलेलं आहे, आता तेल नाही घालणार. कढई बघा किती काळी झाली. काढून घेते आणि इथे कुकर ठेवलाय छोलेला फोडणी द्यायला. हे थंड होतंय तोपर्यंत हे पंख्या खाली ठेवते आणि इथं कांदा टमाटा परतून देते. दीदी तर इथे थोडंसं तेल घातले, थोडंसं टाकले आता याच्यामुळे. एकदम जरासं जिरं, लसूण नाही घालणार का तर वाटणामध्ये अद्रक लसूण आहे. कांदा टाकते, कांद्याबरोबर तेजपान टाकते सोडून. आणि टमाटा मी बारीक करून ठेवलाय तो टाकते. आता हे परत आहे तोपर्यंत मला वाटण बारीक करायचं, पण याला वेळ लागेल परतायला, म्हणून अगोदर कुकर गरम व्हायला ठेवून दिलेला. कोथिंबीर कापली नाही तशीच येतात. हे परत त्याचं पण वाटण पटकन बारीक करायला घेते. बघा असं वाटण मी वाटून घेतलंय. आज ही भांडं काढलं तर याला मी काढत नाही लवकर, मिक्सर खूप खराब झालं आता, आज पुसावं लागणार आहे स्वच्छ. वाटणाच्या वगैरे दिवशी ना मिक्सरची पूर्ण वाट लागते. आता हे कांदा टमाटर बघा, आता मोबाईलला पण काय झालंय आज. हे बघा तेजपान आणि कांदा टमाटर एकदम चांगला परतलाय. आता इथे चांगलं मस्त तेल सुटले. आता कोथिंबीर टाकते कापून, एकदम अशी बारीक कापून घेतली कोथिंबीर आणि टाकते फोडणीमध्येच. आता ही कोथिंबीर वगैरे चांगली परतली यामध्ये. आता इथे एकदम थोडीशी हळद, अर्धा चमचा पण एकदम थोडीशी, 1 छोटा चमचाभर धना पावडर, हे आपलं लाल तिखट आहे ते 1 चमचा, आणि काश्मीरी पावडर 1 चमचा, आणि आपला तो घरचा काळा मसाला घालायचा आहे. पहिला थोडंसं मी वाटण घालते परतायला. यातून जेवढं पाहिजे तेवढं अंदाजाने 3 चमचेभर मी वाटण घातलंय. बाकीचं परतायचं आहे, पण पहिलं भाजी करून घेते यश येतं म्हणून. असं छान वाटण परतून घ्यायचंय. यामध्ये छोले शिजायला मी 1 चमचाभर मीठ घातलेलं आहे. तर इथे खूप बेताने मीठ टाकायचंय आणि वाटणात पण थोडंसं आहे. आता इथे मी फक्त 1 छोटा चमचाभर मीठ घातलंय. तर हे बघा, हे मी असं बरणीतून थोडंसं मसाल्याकडे काढून ठेवलं. 1 चमचाभर आपलं काळं वाटण घालते. काळं वाटण नाही, मसाला घरी केलेला कांदा खोबऱ्याचा. त्या ताई आल्यात, माझी झाली आज गडबड, लेट झालं माझं काम. चांगलं परतून घेतलंय आणि छोले जे शिजवून ठेवले बघा एकदम चांगले जपते. फक्त 1 शिट्टी करायची म्हणजे सगळा मसाला त्याला एकजीव लागावा म्हणून. हे गरम पाणी, थोडंसं गरम पाणी, ते मिक्सरचं भांड्याचं झाकण वगैरे धुवून घेते जरा.
आणि अजून एवढं थोडंसं अर्धा कपभर पाणी घातलं यामध्ये. आता याला मला एक शिटी करून घ्यायची. थोडंसं टाकते आणि म्हणजे 1 ग्लासभर पाणी आणि वरतून घातले. छोले शिजल्यानंतर पण 1 ग्लासभर पाणी घातले. आता याला झाकण लावून एकच शिटी करायची. आता कुकर इकडे ठेवते आणि इथे कढई ठेवते मसाला परतायला. तर कढई गरम झाली. इकडे टोपा ठेवलाय. ते ताईंना चहा, थोडंसं तेल घातले. मी खोबरं तळताना हळद घालायला विसरले. एकदम जराशी तेलामध्ये हळद घालते आणि हे वाटण ते टाकते. उद्या कोणीतरी जेवायला आहे आपल्याकडे, म्हणून जरा आज म्हटले वाटण वगैरे करून ठेवा. उद्या आणि दुसरे एक्स्ट्राचे पण काम आहे. तर अशी घाई गडबड होती एका दिवशी. चांगला आता याला परत थोडंसं पाणी टाकते. आता फास्ट गॅसवर चांगलं परतून घेते मी. म्हणजे पाणी नाही राहिलं पाहिजे. आता जे मी थोडंसं पाणी टाकलंय पाणी नाही राहिलं पाहिजे. आणि मीठ घातलेलं आहे परतायला तर अजिबात खराब होत नाही. पण आज चिमणी कंटिन्यू चालू आहे. ताईंनो तुम्हाला आवाज येत असेल पण गरमच आज एवढं होतंय ना इकडे, तर मी चिमणी कंटिन्यू चालू ठेवली. हे चांगलं परतून घेते. हे बघा वाटण असं परतून झालंय. अजिबात पाणी राहिलं नाही. एकदम कढईला असं थोडंसं लागायला लागलं की समजायचं पाण्याचा अंश पूर्ण संपलाय त्यातला. आता असं चांगलं परतून ठेवलं तर आता याला किती पण दिवस ठेवा काहीच होणार नाही. हे बघा असं वाटण झालेत. काढून घेतले डब्यामध्ये. आता याला दिवसभर पंख्याखाली थंड होऊ देणार आहे आणि संध्याकाळी मग फ्रीजमध्ये ठेवा. नॉर्मलला फ्रीजरला नाही. ते तिकडे ठेवते. तर ताईंनो आता माझं काम झालंय. हे बघा सगळे कपडे वगैरे आतमध्येच टाकले. स्टँडवरच टाकले. आधीच बसलाय तिकडे एडिटिंग करतोय. साहेब आले, त्यांचं चाललं आईस्क्रीम खायचं काम. माझं आत्ता सगळं काम झालं. टोटली सगळे कामं माझे आत्ता झाले. दीदी गेली, साहेब दीदीला सोडून आलेत घरी. सगळे झाले. आणि आता आज इतकी गडबड झाली ना, कुकर खोलायची आणि जेवण बनवायची हाल झाले की यश आला. त्यानंतर मी छोलेची भाजी वगैरे काहीच दाखवली नाही तुम्हाला, कारण त्याला पटकन लगेच गरम कुकरची वाफ काढून लगेच त्याला जेवायला दिलं. त्याला लगेच जायचं होतं अर्जंटमध्ये. ठीक आहे चला असू द्या. कधी कधी एका दिवशी खूपच घाई गडबड होती. नमस्कार सर्व ताईंना, श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्व दादांना, श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली. आता संध्याकाळचे 6:45 वाजले. हे बघा 6:45 वाजले आणि व्हिडिओला सुरुवात केली. दिवाबत्ती वगैरे सगळं झालं आहे. बाहेरचं दिवा वगैरे लावून कापूर वगैरे जे काय आहे ते सगळं झालं आहे. पण आता मला निघायचं आहे बाहेर. साहेब गेले पुढे. तर आता चालले मी स्मार्ट बाजारला. आता 2 महिने तरी होऊन गेले बघा मी सामान आणायला गेले नाही. जे संपत होतं ना थोडं थोडं इथून आणत होते मी. कम्फर्ट असू द्या, तेल वगैरे पण संपलेलं माझं, तर इथूनच घेऊन येत होते आणि चाललं होतं काम, कारण यांना वेळच नव्हता. मग आता सगळं घरातलं आवरून घेतलं. आता यश येतोय 5 मिनिटामध्ये, म्हणून थांबले. का दिवे लावले तर तसं बाहेर नको निघायला. यशसाठी 5 मिनिटं थांबते. तो येतोय आता जिममधून निघाला आहे तिथून. तर किती दिवस झाले. आता एरियाचं खूप मोठं पॅकेट आणलेलं मी. 4 लिटर आणि त्याच्यात 2 लिटर फ्री भेटलेलं. 6 लिटरचं एरियाचं लिक्विड होतं, म्हणून ते 2 महिने गेलं मला एवढं. कारण आपल्याला खूप लागतात भरपूर, कारण खूप कपडे असतात धुवायला. कधी कधी 2-2, 3-3 मशीन पण होतात. तर एरियाचं लिक्विड वगैरे खूप लागतं, म्हणून कम्फर्ट तर इथून 2 वेळा 2 बॉटल आणल्या. एकदा दीदीने ऑनलाईन पण मागवली, एकदा साहेबांनी बाहेरून पण आणली, पण आता ते संपलेत. तर चला आता बघू काय काय घेणं होतं आहे. आता जेवणा खावण्याचं काही जास्त आहे नाही. यशला भाकर वगैरे बनवून ठेवली आणि सकाळचीच भाजी वगैरे आहे. आता काही केलं नाही आहे मी, कारण दीदी आता रात्री उशीर येते, ती काही खात नाही. आमच्या दोघांचं काही पण होऊन जातं आहे. आल्या थोडासा भात वगैरे लावेल तरी चालेल. चला मग निघते आता. यश आला असेल आता, दररोज जाऊन उभी राहते, म्हणजे तो लिफ्टमधून बाहेर निघाला का मला पटकन जायला लागेल, नाही तर का साहेब खाली जाऊन उभी राहिली. चला मग आता.
तर ताईंनो आता आलेत सामान घेऊन घरी. आता बघा 10:30ला 5 मिनिट बाकी आणि आत्ताच घरात आलेत. साहेब गेलेत खालीच गाडी लावायला. गाडी म्हणजे बुलेटवरच गेलो होतो, पण ती अगदी लिपपर्यंत इथं आणली होती त्यांनी. ते साईडला लावायला गेलं कारण सामान घेऊन आली वरती पहिलं. बघा गेली कधी मी 6:45ला घरातून गेलेली. ती आता 10:30ला घरात आली. आणि सामान दाखवते किती आणले ते, काय काय आणलं ते अगदी उशिरा दाखवल्यानंतर 1-2 दिवसांनी ते हिशोबाने मी बघा कसं वेगळं वेगळं करून आणलं आहे. हे बघा ही जी मोठी पिशवी आहे यामध्ये तांदूळ जे कडधान्य वगैरे जे काय असते सगळं ते आहेत. आणि या पिशवीमध्ये तेलाचे डबे जे काय आणलेलं असते ते असं वेगळं. आणि साबण पावडर हे लिक्विड जे काय आहे एका पिशवीमध्ये. आणि बघा हे खाण्याचं सगळं सामान यात दिसतंय बघा. खायचं सामान एका पिशवीमध्ये वेगळं. का तर हे लगेच खोलणार नाही मी. यात जे अमूलचं बटर वगैरे आहे वरतीच आहे ते काढून फ्रीजमध्ये ठेवणार आणि हे असंच ठेवणार आहे सध्या. आता मी हे लगेच अजिबात काढणार नाही सामान, म्हणून तिथूनच भरताना वेगळ्या वेगळ्या 4 पिशव्यांमध्ये भरलं आहे. का तर ते अजून मला डबे वगैरे घासायचे, पण यांना वेळ होता थोडासा आणि माझं बऱ्यापैकी सामान संपलेलं, तर म्हणून मी गेले. आणि आता काय काय आणलं ते तुम्हाला अगदी 2-3 दिवसानंतर दाखवते आरामात. हे असंच ठेवून देणार एक साईडला. डबे वगैरे घासून गेले ताईंकडून, मग सगळे झाल्यावर भरेल डबे. म्हणून खायची पिशवी वेगळी ठेवली का त्यातून जे जे जसं पाहिजे पोरांना तसं ते घेतील. जास्त गोड काही खातच नाही आहे, साखरेचा पदार्थ म्हणजे अजिबात खात नाहीत. पण दीदीसाठी आता दीदीला कसं मला टिफिनला काही ना काही असं थोडंसं वेगळं पण द्यायला लागतं आहे, तर म्हणून तिच्यासाठी वेगळंच घेऊन आले. आणि साबण पावडर असू द्या, जे मशीनचे लिक्विड जे काय सगळं वेगळं वेगळं ते करून आणले. का त्याला लगेच मला हात नको लावायला म्हणून, कारण इथं सगळं ओपन पसार कुठे ठेवायचा, डबे घासले नाही आहे इकडचे काही, तर म्हणून असं मी वेगळं करून आणलं आहे. बघा प्रत्येक वेळेलाच आणते पण आता मला ठेवायचे तसंच म्हणून आणि व्यवस्थित करून आणलेत. तर चला असू द्या, आता हे जेव्हा सगळं काढेल तेव्हा दाखवेल. आता ह्या व्हिडिओला इथेच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.